बसवण्याचं देखील काम सुरू आहे। या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे अशी देखील माहिती समोर येते। एकीकडे आपण पाहतोय आज राज्यभरामध्ये मतदान सुरू असताना सांगोला तालुक्यामध्ये ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। सांगोला तालुक्यातल्या बागलवाडी या मतदान केंद्रावर हा सगळा प्रकार घडलेला आहे। दरम्यान मशीनमध्ये बिघाड झालेला असून नवीन मशीन बसवण्याचं देखील आता काम सुरू आहे अशी माहिती समोर येते। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी भारत नागणे सध्या फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत। भारत, आपण पाहतो अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे। नेमकी कोणी ही मशीन जाळली आणि नेमकं काय घडलेलं आहे? धक्कादायक प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। सांगोला तालुक्यातील बागलवाडी हे मतदान केंद्र आहे। या मतदान केंद्रावरती दुपारी दादासाहेब चळेकर या मतदाराने हे कृत्य केलेलं आहे। तो मतदान करण्यासाठी गेला असता त्याने खिशामध्ये पेट्रोलची बाटली नेली होती आणि त्या पेट्रोलने ते मशीन जाळण्याचा प्रयत्न केला। ते मशीन पूर्णपणे खराब झालेलं आहे आणि या घटनेनंतर पोलिसांनी त्या संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलेले आणि ते पोलीस आता त्याची चौकशी करतायत। मात्र आता त्या ठिकाणी नवीन मशीन बसवण्यात आले आणि ते मतदान आता मतदान त्या ठिकाणी आता घेण्यात येत आहे। जवळपास 1300 मतदारांची ही संख्या आहे। हो, निश्चितच भारत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। सांगोल्यातल्या बागलवाडीतला हा प्रकार आहे। आपण पाहतोय मशीनमध्ये आता बिघाड झाला असून नवीन मशीन बसवण्याचं काम सुरू आहे। सांगोला तालुक्यामध्ये ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न झालेला आहे। सांगोला तालुक्यातील बागलवाडी या मतदान केंद्रावर हा प्रकार घडलेला आहे। मशीनमध्ये बिघाड झालेला असून नवीन मशीन बसवण्याचं आता काम सुरू आहे अशी देखील माहिती समोर येते। या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेला आहे अशी देखील माहिती समोर येते। दरम्यान आपण पाहतो ईव्हीएम मशीन जाळणाऱ्या व्यक्तीला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या मतदान केंद्रावर आता फेर मतदान घेतलं जाणार आहे अशी देखील माहिती समोर येते। आपण पाहतोय सांगोला तालुक्यामध्ये ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न झालाय। सांगोल्यामधील बागलवाडी या मतदान केंद्रावर हा सगळा प्रकार घडलाय। आपण पाहतोय सांगोल्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। मतदानासाठी आलेल्या एका व्यक्तीनं ईव्हीएम मशीनच जाळण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे संपूर्ण गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। सांगोला तालुक्यातल्या बागलवाडी या मतदान केंद्रावर हा सगळा प्रकार घडलेला आहे। दरम्यान आता ज्या व्यक्तीने हे मशीन जाळलेलं आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पोलीस त्या व्यक्तीची चौकशी देखील करतायत। मात्र अचानक हा सगळा प्रकार घडल्यामुळे मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये देखील काहीशी धांदल उडाल्याचं चित्र आहे। आता या संपूर्ण मतदान केंद्रावर फेर मतदान घेतलं जाणार आहे अशी देखील माहिती समोर येते। त्या मशीनमध्ये आता बिघाड झाला असल्यामुळे नवीन मशीन बसवण्याचं देखील काम या ठिकाणी सुरू आहे अशी माहिती समोर येते। पोलिसांनी आता या मशीन जाळणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे अशी देखील माहिती समोर येते। आपण पाहतोय सांगोल्यामध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात, भारत नागणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। भारत, नवीन मशीन बसवण्याचं आता काम सुरू असल्याचं कळतं। नवीन मशीन या ठिकाणी आता सध्या बसवण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी
फेर मतदान घेण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। दादासाहेब तळेकर या व्यक्तीने मराठा आरक्षणाच्या कारणावरून मशीन जाळल्याची आता प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे। एकूण बघतो की सगळा धक्कादायक प्रकार सांगोला तालुक्यातील बागलवाडी या गावातील मतदान केंद्रावरती झालेला आहे। जवळपास 1300 मतदार या मतदान केंद्रावरती मतदान करणार होते। काही मतदान 50% 60% झालेलं होतं। अशामध्ये हा प्रकार घडल्यानंतर आता या ठिकाणी फेर मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि संबंधित तळेकर या व्यक्तीला पोलिसांनी अधिक माहितीसाठी ताब्यात घेतलेला आहे। निश्चितच धन्यवाद भारत या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय मतदान केंद्रावर सांगोल्यातल्या बागलवाडीतला हा संपूर्ण प्रकार आहे। एका व्यक्तीनं ईव्हीएम मशीनला आग लावल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये आता गोंधळ उडाल्याचं चित्र आहे। सांगोला तालुक्यातल्या बागलवाडी या मतदान केंद्रावर हा प्रकार घडलेला आहे। दरम्यान आता मशीनमध्ये बिघाड झालेला असून नवीन मशीन बसवण्याचं देखील काम सुरू आहे। मराठा आरक्षणासंदर्भातील प्रश्नामुळे या व्यक्तीनं हे कृत्य केल्याचं देखील आपल्यापर्यंत पोहोचलंय। नवीन मशीन लावण्याचं आता काम सुरू आहे। मात्र अचानक हा सगळा प्रकार घडल्यामुळे मतदान केंद्रावर देखील काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। ईव्हीएम मशीनला लागलेली ही आग विझवण्याचा देखील प्रयत्न तिथल्या उपस्थित कर्मचाऱ्यांनी केल्याची ही दृश्य आपण पाहतोय। साम टीव्हीच्या माध्यमातून ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। पोलिसांनी आता एकाला ताब्यात घेतलेला आहे। दादासाहेब तळेकर असं या व्यक्तीचं नाव आहे। ईव्हीएम मशीन जाळणारी ही व्यक्ती ताब्यात घेतली असून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी हे कृत्य केलं अशी देखील माहिती समोर येते।